नमस्कार. आम्रपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. एक पेड माँ के नाम उपक्रमाअंतर्गत उसगाव येथे 4,000हून अधिक मोफत वृक्षवाटप संपन्न. पंचायत समिती, वसई शिक्षण विभाग आणि नवनीत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच एका भव्य वृक्षारोपण व मोफत वृक्षवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. झाडे लावा, जीवन वाचवा, या धरतीला स्वर्ग बनवा असा संदेश देत या उपक्रमाअंतर्गत 4,000 पेक्षा जास्त रोपांचे मोफत वाटप करण्यात आले. हा विशेष उपक्रम मंगळवार दिनांक 23 जून 2026 रोजी जिल्हा परिषद शाळा उसगाव, तालुका वसई, जिल्हा पालघर येथे उत्साहात पार पडला. एक पेड माँ के नाम असे या पर्यावरणपूरक मोहिमेचे नाव असून याद्वारे नागरिकांना आपल्या आईच्या नावे एक झाड लावून त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले. या प्रसंगी शिक्षण विभागाचे अधिकारी, नवनीत फाउंडेशनचे प्रतिनिधी, स्थानिक ग्रामस्थ, शिक्षक आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. या मोहिमेला उसगाव परिसरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमास उसगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच रोहिणी भुयाळ, नवनीत फाउंडेशनचे CSR हेड मयुरी मिसरी, केंद्र प्रमुख लुईस डिकुन्ना, स्मिता पाटील, सुनीता फुट्याडो, प्रीता पाटील, क्लेरा गोन्झाल्विस, CSR प्रोग्राम मॅनेजर वैभव चव्हाण, योगिता घरत इत्यादी उपस्थित होते. वृक्षमित्र तथा केंद्र प्रमुख प्रकाश उबाळे यांनी पुढाकार घेऊन संपूर्ण नियोजन करून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष मेहनत घेतली. पारोल केंद्राच्या केंद्र प्रमुख स्मिता पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, शिक्षक यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. एक पेड माँ के नाम या संकल्पनेनुसार शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या आईला झाड देऊन झाडाचे संवर्धन करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. मान्यवर शिक्षक व विद्यार्थ्यांनी वृक्ष प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन व आभार संजय सोमवंशी, तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळू पारधी यांनी अत्यंत प्रभावी आणि शिस्तबद्ध पद्धतीने केले. वृत्तसंकलन रमेश सोनवणे, संपादक आम्रपाली न्यूज चॅनल वसई विरार. चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. या झाडापासून फक्त तुम्ही 12 किलोमीटर वरला कारण जसं आपण वरवर जाऊ तशी हवा विरळ होत जाते. या पृथ्वीवर जी वातावरणामध्ये हवा आहे ना, ही फक्त झाडांमुळे हवा आहे आणि झाडांमुळेच ऑक्सिजन आहे. आता इथे संजय सर, तुमच्या इकडे जेवढी झाडं लावलेली आहेत नाही, 3 झाडं तुम्हाला प्राणवायू देतात. किती? 3 झाडं. अशी जर उत्सवामध्ये एवढी लोकसंख्या असेल की प्रत्येक 3 झाडं या पृथ्वीवरील एक माणूस असते, माणसाला काही कोणताही शरीर असते त्याला प्राणवायू देत असतात. मग प्रत्येक 3 झाडं नाही, उद्या परवा ऑक्सिजनच्या नळकाट्या घेऊन फिरण्यापेक्षा आपण 3 झाडं लावायची नाही, जगवायची. आपल्याला जर ऑक्सिजन पाहिजे असेल, उद्या मी खूप छान सांगतो असं मला वाटतंय की जर एखाद्या मोठ्या माणसाने, ज्याला अक्कल असेल, ज्याला समजत असेल, त्यांनी आपल्या मुलांवर एकटी ठेवण्यापेक्षा, चांगले पैसे ठेवण्यापेक्षा, पैसे घेऊन वेगळा मी छान तुम्हाला केला. अन्ना वाचून तुम्ही 30 दिवस जगू शकता. किती? 30 दिवस जगू शकता. एक्सपायर झाला. वाळवंट 12 वर्षाची मुलं 22 दिवस अडकली. छान पैकी 22 दिवस. पाण्यामध्ये फक्त 3 दिवस जगू शकता. पाणी नाही 3 दिवस. मात्र श्वास जे हवा आपण घेतो त्याच्या वाचून तुम्ही फक्त 12 सेकंद 30 सेकंद जगू शकता. कोरोनाच्या काळामध्ये एक छान व्हिडिओ आले. जर तुमची फुफ्फुस किती मजबूत आहे हे तुम्ही कसं ओळखायचं? तुम्ही छातीमध्ये हवा भरायची आणि कमीत कमी 20 सेकंद राहिले तर तुमची फुफ्फुस ठीक आहे. तुम्ही कोरोनाला फेस करण्यासाठी किंवा संघर्ष करण्यासाठी तत्पर आहे. मला त्यावेळी कोरोना
आणि मी विचार करतो बरोबरच डॉक्टर साहेब जाण्यापेक्षा आणि मी माझा ऑक्सिजन होण्यापेक्षा मी बोलूया. तर आता मी रोज चालायचं वगैरे त्यामुळे थोडा एक्सपिरियन्स होता. मी हा जोरात श्वास घेऊन बघा माणसाची मानसिक शक्ती कशी असते. श्वास घेतो माझा 1 मिनिट 29 सेकंद आहे. किती? 1 मिनिट 29 सेकंद. मला डॉक्टरची गरज नव्हती असं मला वाटायचं. 1.5 मिनिट लोकांनी जगू शकतो. तर ही गोष्ट फार महत्वाची आहे. आज तुम्हाला धडा दिली आहे.